अक्षरशः या कढईमध्ये बर्फ झालाय, एवढं रात्री टेम्परेचर डाऊन झालं। और ये हमारा दोस्त सौरभ पुजारी, प्रॉब्लम इसको ढूंढते ढूंढते आती है। तो बार देखो, प्लीज शो मी योर तोंड। प्रभात फ्रॉम दारचा। सो स्वागत आहे तुमचं आपल्या लद्दाख सिरीजच्या 4थ्या भागामध्ये। काल आपण दारच्यामध्ये कॅम्पिंग केलेलं। बेकार हाल झालेत रात्री, पाठीमागच्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल। सो आता सकाळीचे वाजलेले आहेत 8 आणि आपण चाललोय आता लेहसाठी। So yesterday night we did camping around Darcha. There's a place called Patsoi which is 12,300 meters high, and it was almost -7, -9, and we also experienced some snowfall. So it was so cold that we had to sleep in one tent. So ये तो नहीं, खैर छोड़ो। 4 लोग इधर बैठे थे ब्यूटेन का स्टोव लगा के पूरी रात। और ये टेंट है जिसमें हम जो बस लगाया, इसमें कोई सोया नहीं, तो इसमें बर्फ़ जम चुकी है। और वो बॉडी हीट और ब्यूटेन की वजह से पूरा मस्त क्लीन और क्लियर है। और सुबह हमारे पास जलाने के लिए कुछ था नहीं, तो इस बंदे का चादर जला दिया है हमने। और ये रही हमारी ट्रैम्प जिस पे भी बर्फ़ जम चुकी है। हमारी हिमालयन को अभी जस्ट कोल्ड स्टार्ट किया है हमने, इसका भी हाल आप देख सकते हो। ये यहाँ सुनने के लिए ओके लग रहा है, एडवेंचर किया, बट रात को जिएंगे हम मरेंगे वाला माहौल हो गया था। तो जी चुके हैं, निकलेंगे हम लेह के लिए। तब से लेह के लिए जा रहे, पहुँचे नहीं है, आज होपफुली पहुँच जाएंगे। थंडी एवढी आहे, शेकोटीसाठी आम्हाला काय भेटत नव्हतं इथं लाकडं, म्हणून आम्ही घरातनं जी सतरंजी आणलेली अंतराला तीच पेटवायला घेतली। कसं त्याच्यात माडीचं आहे, हे पण दाखव। हे देसी जुगाड, हे रायनॉक्सची वॉटरप्रूफ सॉक्स नसले की सकाळीचा जुगाड करावा लागतो। अक्षरशः या कढईमध्ये बर्फ झालाय, एवढं रात्री टेम्परेचर डाऊन झालं। अजून गाडीवरती स्नो पडलाय, ते दाखवतो। पहिल्यांदा स्नो बघताना हिमालयनवरती पण पडलाय, आपल्या लैलावरती पण पडलाय। चलो भाई लोग, चलते हैं अभी लेह के लिए। 3-29 तारखेपासून लेहला पोचतो यार, अजून लेह येत नाही। फाइनली चलो बॉयज, चल 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 भाई। काय ना काहीतरी आडवं येते। आता सकाळपासून सगळं झालेलं व्यवस्थित, थंडी कमी आलेली, उन्हामुळे देवानं तेवढी साथ दिली। आता तोपर्यंत गाडीची हवा कमी, 25 आहे की 25-30। बर्फाच्या मधून जाणार आहे आपण आता। हा बालचाला पास असं काहीतरी या पासचं नाव आहे। खतरनाक वाटणार आहे, जसे जसे हाईट वाढेल तसं भरपूर त्रास आलेला आहे।
आता सारचू आहे 60 किलोमीटर्स आणि ले आहे ऑलमोस्ट 314 किलोमीटर. ज्यासाठी आपण 2 वर्ष झालं मेहनत करतोय आणि 10 वर्षांचं स्वप्न किंवा 8 वर्षांचं स्वप्न पूर्ण करतोय किंवा मेहनत ज्याच्यासाठी करतोय ते आता फक्त 300 किलोमीटर बाकी आहे. ॲक्च्युली आम्ही कालच लेहला पोचायला पाहिजे होतं, बट काल वातावरण अचानक बिघडलं आणि आम्हाला निघायला पण लेट झाला. सो आम्ही दारच्यामध्येच कॅम्पिंग केलं. आणि दारच्यामध्ये कॅम्पिंग करणं किती चुकीचं होतं ते काल तुम्ही बघितलं असेल. ऑलमोस्ट -12 पर्यंत गेलेलं तापमान. आणि हा जो आता मला दम जो लागतोय बोलताना ते हाय पासवरती आहे. आपण 12,000 फुटावरती आहे. सो त्यामुळं श्वासोच्छवासाला त्रास व्हावा लागला मला. आता फेमसच्या गोळ्या खाणार आहे आम्ही लेहमध्ये किंवा सारचूच्या आसपास गेल्यानंतर. बर्फाच्या मधून जाणार आहे आपण आता. हा बालचाला पास असं काय त्याच्या पासचं नाव आहे. खतरनाक वाचणार आहे. जसे हाईट वाढेल तसं भरपूर त्रास आलेला आहे.